श्री स्वामी समर्थ. श्री दत्त अवधूत विरचित स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. राहोनी अक्कलकोटात असंख्य सिद्ध निर्मित ऐसा महिमा अद्भुत श्री स्वामी समर्थांचा. असता स्वामी मोगलाईत एका मुलासी योग देत आणि शिर्डीस पाठवित योग साधना करावया. तेची श्री साई समर्थ म्हणून पहा होती प्रसिद्ध श्री गुरु स्वामी समर्थ ऐसा महिमा तयांचा. श्री स्वामी समर्थ प्रज्ञापुरी राहू लागत शिष्य आनंदनाथ म्हणून होते तेथवरी. तयासी म्हणती समर्थ शिर्डीसी जाऊनी पहा म्हणत गुप्त खुना सांगत योग मार्गीच्या तया लागी. शिर्डीस जाती आनंदनाथ प्रेमे साई त्यांसी भेटत आपुल्या आसनी बैसवित करीती गोष्टी त्यासवी. समर्थांचे सारे निरोप साईंसी आनंदनाथ देत आणि ग्रामस्थांशी सांगत श्रोते तुम्ही अवधारा. श्री साई बाबा योगी पुरुष देवाचे लेकरू असत वसती तुमच्या गावात भाग्य उदले तुमचे हो. हा हाय हिरा प्रखर तेजे दिपेल जगदांतर तुम्ही सेवा सत्वर ऐसे सांगती लोकांना. ऐसे ग्रामस्था सांगून आनंदनाथ करीती प्रयाण ते साई बाबा भगवान आज झाले जगताचे. ऐसे महासमर्थ असती पहा स्वामी समर्थ त्यांच्या लीला अद्भुत कोणी कैशा वर्णाव्या. जगोद्धारा कारण केले सिद्ध निर्माण ऐसे अगाध महिमान असे स्वामी समर्थांचे. शेगावीचे गजानन येती समर्थांचे शरण योग शिकवा म्हणून प्रार्थना करीती समर्थांची. समर्थ म्हणते गणुप्रत येथे गर्दी खूप असत तू जाई देव मामलेदारांप्रत शिकविल सारे तुझला तो. ऐसे तया सांगती काही योग क्रिया दाविती आणि पाठवून देती सटाण्यासी ते दवा. देव मालेदार महासिद्ध गजानन आले तेथ राहून त्यांच्या सहवासात शिकले योग साधनाते. 3 मास राहुनी तेथ मग आले अक्कलकोटात वंदुनी श्री स्वामी समर्थ सेवा करीत राहिले ते. स्वामी गजाननासे म्हणत जाओ राही शेगावात नाव नाही गाव नसत अवधूत होऊन राही तू. ते गजानन महाराज शेगावात आज झाले प्रसिद्ध स्वामी समर्थ लोकोद्धारार्थ ऐसे निर्मित सिद्ध ते. ऐसे स्वामी समर्थ प्रज्ञापुरी होते राहत अनेक सिद्ध निर्मित जगदोद्धारा कारणे. श्री कृष्ण सरस्वती सिद्ध कोल्हापुरी असती प्रसिद्ध गुरु त्यांचे स्वामी समर्थ ऐका नवल ती कथा. ते राहती कोल्हापुरात परी अंतरी तळमळत कैसा होईल मोक्ष प्राप्त साफल्य होईल जन्माचे. मंगळ सोयीचा खंडोबा दैवत ते त्यांचे कुलदैवत त्याचे यात्रेसी जात उपाशी राहती तेथे ते. खंडोबा होऊने प्रसन्न त्या ते देई वरदान म्हणे दत्तात्रेय भगवान प्रज्ञापुरी पाहे तू. त्यासी जाई शरण ते करतील दया पूर्ण श्री अवधूत निरंजन होऊन या राहसी तू. असो श्रीकृष्ण सरस्वती अक्कलकोटी येऊन राहती स्वामी कृपा करीती सिद्धावस्था पावले ते. ऐसे स्वामी समर्थ राहती लीला करीत जगदोद्धारात श्री दत्त
प्रज्ञापुरी राहिला. सय्यद नामे भक्त येई स्वामींच्या दर्शनात. अक्कलकोटी येऊनी पुसत अक्कलकोट स्वामी कहा है. क्रोधे स्वामी म्हणत अक्कलकोट में स्वामी असत. यहाँ क्या देखत ऐसे म्हणते तयाला. ऐसे म्हणता अकस्मात समाधी त्यासी लागत. आटा समाधीत बुडोनिया राहेतो. मैंदर्गीचा जमादार आली खान भक्त थोर. भेटविला त्यासी ईश्वर सिद्ध केले तयाना. अनेक हिंदूंना सिद्ध केले पारशी ख्रिश्चनही आले शरण स्वामी समर्थाना. सिद्ध निर्मिले अनेक असंख्य निर्मिले साधक. अनेक केले मुक्त कृपा प्रसादे करोनिया. वेंगुर्ल्याचे आनंदनाथ मुंबईचे स्वामी सुत. पुण्याचे जंगलीनाथ ऐसे शिष्य समर्थांचे. काळबुवा नामे पुण्यात होते एक सिद्ध राहत. वेड्यासारखे वागत मारिते दगड लोकांना. काही समर्थ भक्त जाती त्यांचे दर्शनार्थ. त्यासी बैसवणी समीप सांगते गोष्टी समर्थांच्या. म्हणती श्री स्वामी समर्थ ते दत्तप्रभू साक्षात. मी त्यांचा सेवक असत ऐसे म्हणते भक्तांना. त्याने मला केले सिद्ध आणि पाठविले पुण्यात. लोक उपद्रव टाळण्याप्रत वेडा होऊन राहिलो. शंकर महाराज प्रसिद्ध समाधी असे पुण्यात. तेही समर्थांचे शिष्य कथा त्यांची अवधारा. शिकारी सजाती अरण्यात एका पारसा पाहत. गोळ्या त्यावरी झाडत परी ते पळवणे जात असे. त्यासी शोधित थोडे आणखी पुढे जात. एका शिळेवरी दिसत स्वामी समर्थ बसलेले. मांडीवरी पाळस असत पाहुणी शंकर क्रोध येत. म्हणे शिकार मजप्रत द्यावी म्हणून सांगत असे. त्यासी म्हणते समर्थ का मारसी जीवाप्रत. जरी तू नाही निर्मित का मारसी तयाना. शंकरासी क्रोध येत झाडी गोळ्या भोवत. परी त्या आर पार जात काही न होई समर्थाना. पाहुणी हा चमत्कार मनात भ्याला शंकर. हा नर नवे ईश्वर ऐसे मना माझी. करी साष्टांग नमस्कार म्हणे मी आपुला चाकर. आपण साक्षात ईश्वर क्षमा करावी मज लागी. हेची शंकर महाराज म्हणून होती प्रसिद्ध. 140 वय असत समाधी घेती तेव्हा ती. ऐसा दत्त दिगंबर लीला विग्रही अवतार. त्याच्या लीला समग्र कोणी कैशा वर्णाव्या. वामन बुवा दत्त भक्त होते पुण्या माझी राहत. अंतरी सदा तळमळत सद्गुरु भेटी कारणे. ऐसे असता तळमळत एक तेजस्वी द्विजयित. म्हणे जा अक्कलकोटात दत्त तेथे राहिला. ऐसे ब्राह्मण म्हणत आणि तेथेची होई गुप्त. वामन बुवा चकित होऊन पहा जात असे. परी विश्वास न होत कारण असे पंडित. बुद्धिवादी बौद्ध विश्वास मनाचा होईना. शेवटी करोनी मनोबळ म्हणे पाहू एक वेळ. ब्राह्मणाच्या गुरुचे खेळ जाऊन एकदा पहावे. ऐसा विश्वास करोन अक्कलकोटी येऊन. घेई समर्थ दर्शन वामन पंडित ते धवा. कारे चेष्टा केलीस आमच्या ब्राह्मणावरी अविश्वास. ऐसे म्हणून वामनास पुन दाविली स्वामीने. वामन बुवा नमस्कार करीत म्हणे मी अज्ञानी असत. आजकाल समाजात दत्त कोठे दिसेना. कोण सत्य काय असत्य हे न काही कळून येत. गावोगावी अनेक सिद्ध दीक्षा देण्या बैसली. म्हणून थोडी थट्टा केली परी ती अंगासी आली. आपण दत्तात्रेय माऊली क्षमा करावी म्हणत असे. मज दीक्षा द्या म्हणत स्वामी म्हणते तया प्रत.
राही सेवा करीत ब्रह्मनिष्ठा होशील तू. समर्थांची सेवा करीत वामन काही दिवस राहत, तेथून मग गाणगापुरात जाई सेवा करावया. गाणगापुरी जाऊन केले गुरुचरित्र पारायण, सप्ताह होता पूर्ण दृष्टांत होई तया लागे. दत्तात्रेय भगवान रात्री स्वप्नी येऊन, सांगती वामना लागून शोधे तुम्ही अवधारा. स्वप्ने संगती श्रीदत्त मीच हाय अक्कलकोटात, स्वामी समर्थ रूपात भक्तोद्धारा आलो मी. ऐसा दृष्टांत होत वामन अक्कलकोटासी येत, म्हणे श्री स्वामी समर्थ साक्षात दत्त असती हो. ऐसे लोका सांगत राहती सेवा करीत, ब्रह्मनिष्ठा वामन भुवा होत समर्थ कृपे करोनिया. ऐसा महिमा अपार तो लीलेचा सागर, त्यातील काही लहर येथे आपण पाहत असो. सरस्वती सोनार समर्थांचा कृपा कर, लाभता झाली सत्वर परमहंस योगिनी ती. स्वामी होता क्रोधित सरस्वतीशी आणि ती भक्त, स्वामी शांत त्वरित तिसी पाहता होती ते. नाना रेकी पंडित त्रिकाल ज्ञानी असत, ते म्हणती स्वामी समर्थ सहस्त्र वर्षाचे असती हो. शके 1071 स्वामींचे जन्म संवत्सर, ऐसा अगाध अपार महिमा स्वामी समर्थांचा. श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 4 संपूर्ण.